नागपुर महानगर पालिका चुनाव को लेकर सरगर्मियां तेज हो गई है। प्रभाग क्रमांक 30 से कांग्रेस के उम्मीदवार संजय महाकालकर ने आज अपना नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन के बाद हमारी टीम से बात करते हुए उन्होंने कहा कि चुने जाने पर वे प्रभाग के कुछ परिसर को टैंकर मुक्त कराने पर विशेष काम करेंगे। साथ ही क्षेत्र की बुनियादी सुविधाओं और विकास को प्राथमिकता देने का भरोसा जताया। या सर्व शहराचे सन्माननीय अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे यांनी जे आमच्या चारही उमेदवारावर जो विश्वास ठेवून तिकीट इथे आम्हाला दिले, सर्वप्रथम आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि खरंच एक सर्व समतोल असं हे करून त्यांनी प्रत्येक ठिकाणीच योग्य त्या तिकिटाचं वाटप केलेलं आहे। त्याच्यामुळे मागच्या ज्या 15 वर्ष आणि हे 4 वर्षानंतर ही जी निवडणूक आहे, म्हणजे जवळपास 19 वर्ष ज्या सत्ताधाऱ्यांनी ह्या शहरामध्ये राहिले आणि ह्या प्रभाग लेवलवर सुद्धा जर तिचा जर विचार केला तर इथे सुद्धा जे लोकांना त्रास आहे, आजही प्रत्येक ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा करावा लागत आहे। मोठ्या ताजबाग सारखा आमचा एरिया आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा डेव्हलपमेंट एवढ्या वर्षामध्ये होऊ शकलेलं नाही। आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी मला टँकरद्वारा आम्ही पाणी पुरवठा करतो। आणि सर्व विकास होत असताना प्रभागाच्या आतमध्ये जे काही छोट्या वस्त्या आहेत, छोटे रोड आहे, ड्रेनेज सिस्टम आहे, पाण्याची व्यवस्था आहे, कचरा उचलण्याचं नियोजन आहे, या सगळ्या गोष्टीकडे कुठे या लोकांचं लक्ष नाही। त्याच्यामुळे नागरिकांना हा जो त्रास सहन करावा लागत आहे, तर याचा मतांच्या काँग्रेस पक्षाला मतं टाकून ह्या वेळेला हे सर्व जी काही जनता आहे हा निश्चितपणानं ते काँग्रेस पक्षाला विजय करेल असं मला वाटतं। टँकर मुक्त करायला काही संकल्पना तुमच्या मनात आहे की झाली पाहिजे? निश्चितच, कारण की प्रत्येक नागरिकाला बऱ्याच ठिकाणी आज त्याला सकाळी या सांगा टँकर पाठवा, मग दिवसभर ते वाट पाहत राहतात आणि टँकरनी पाणी, तर हे काही योग्य नाही आहे। ज्या नगरसेवक म्हणजे ज्या सत्तेमध्ये जे पक्ष असतं त्यांचं एक कर्तव्य आहे की आपल्या या शहरातल्या नागरिकांना आपण ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं हे कर्तव्य आहे। आणि आम्ही सांगतो की काँग्रेस पक्षाद्वारे निश्चितपणानं ह्या ज्या काही मूलभूत सोयी आहे याला प्रायोरिटी देऊन या सर्व सोयी आम्ही पूर्ण करू। टँकर मुक्त असं हे शहर करण्याचा सुद्धा आमचा संकल्प आहे। या नगरसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा आहेत, काँग्रेस परत सत्ता द्यावी अशी काय रणनीती तयार केली आहे? हो ना, म्हणजे रणनीतीचा विषयच नाही, कारण की मागच्या एवढ्या वर्षापासून म्हणजे 19 वर्षापासून ज्या सत्ताधाऱ्यांकडे ह्या शहराची जबाबदारी आहे, तर नागरिक पाहून आले ना, नागरिकांना समजते ना, मोठे मोठे रोड केले म्हणजे विकास नव्हे ना। विकासाला आमचा विरोध नाही, परंतु त्याच्यासोबतच आतमध्ये राहणाऱ्या, छोट्या वस्त्यामध्ये राहणाऱ्या, छोट्या गल्लीपर्यंत जाणाऱ्या किंवा जे नागरिक तिथे राहतात त्यांना सुद्धा सुविधा तेवढं मिळालंच पाहिजे ना। ह्या छोट्या गोष्टीकडे ह्या लोकांचं कुठेही लक्ष नाही राहिलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितपणाने रिझल्ट जो येणार आहे हा काँग्रेसच्याच वतीने